अध्याय 17 दावानल शमन. श्रीकृष्णांनी कालियाला केलेल्या शिक्षेचे कथानक ऐकल्यानंतर परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींकडे जिज्ञासा केली. कालियाने त्याचे मूळचे सुंदरस्थान का सोडले आणि गरुडाने त्यांच्याशी काय शत्रुत्व धरले होते. शुकदेव गोस्वामींनी सांगितले की नागालय नावाच्या सागरी बेटावर सर्पाचा निवास होता आणि कालिय त्याच्यातील प्रमुख सर्पांपैकी एक होता. सर्वांना खाण्याच्या इच्छेने गरुड नेहमी या बेटावर येऊन इच्छेनुसार अनेक सर्पांना ठार मारित असे. त्यापैकी वस्तुतः तो काहींना भक्षण करीत असे आणि काहींना निष्कारणच मारून टाके. अशांमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा हा समाज त्रस्त झाला आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या वासुकीने ब्रह्मदेवांकडे गाऱ्हाणे मांडून संरक्षण मिळवण्याची विनंती केली. गरुडाने असा त्रास देऊ नये म्हणून ब्रह्मदेवांनी एक योजना बनविली. त्याप्रमाणे त्या सर्प समाजाने प्रत्येक अष्टमीला गरुडाकरिता एक सर्प अर्पण करावा असे ठरले. गरुडाकरिता असलेला हा सर्पबली एका वृक्षाखाली ठेवण्यात येईल. गरुड या उपहारात संतुष्ट असल्यामुळे तो दुसऱ्या सर्पांना त्रास देत नसे. कालांतराने कालिया या योजनेचा लाभ घेऊ लागला. कालियाजवळ अतितीव्र विष होते आणि त्याचे शारीरिक बळही मोठे होते. अशा सामर्थ्याने गर्विष्ठ होऊन तो विचार करू लागला, हा बळी गरुडाला द्यायचाच कशाला. यानंतर गरुडाला ठेवलेला बळी तो स्वतःच घेऊ लागला आणि गरुडाला न देता स्वतःच भक्षण करू लागला. विष्णुवाहन गरुडाच्या ते लक्षात येताच त्याला कालियाचा अतिशय क्रोध आला आणि तो या अपराधी सर्पाला ठार मारण्याच्या उद्देशाने त्या बेटावर उतरला. दोघांचे युद्ध झाले. कालियाने आपल्या अनेक फणांनी आणि विषारी दातांनी गरुडांशी युद्ध करून त्याला पराभूत करण्याची पराकाष्ठा केली. कालिया त्याला दंश करण्याचा प्रयत्न करू लागला. राक्षसनंदन गरुडाने मोठ्या क्रोधाने विष्णुवाहनाला साजेशा आवेशाने आपल्या सोनेरी पंखांनी कालियाच्या शरीरावर झडप घातली. कद्रुनंदन कालियाने घाबरून तत्काळ यमुनेच्या या डोहाकडे पलायन केले आणि तेथे आश्रय घेतला. तेथे गरुडाचे आगमन होत नव्हते. कालियाने यमुना नदीत आश्रय घेण्याचे कारण असे की ज्याप्रमाणे गरुड नित्याप्रती कालियाच्या बेटावर जायचा त्याप्रमाणे तो मासे पकडण्यासाठी यमुना नदीवर जायचा आणि मासे मारून खायचा. तेथे सौभरी नावाचे एक योगी राहत असत. ते यमुना जळात राहून ध्यानधारणा करीत त्यांना निरुपद्रवी मास्य जातींविषयी करुणा वाटत असे. त्याने गरुडाला तेथे येऊन माशांना त्रास देऊ नये असे सांगितले. गरुड जरी कोणाच्या अधीन नव्हता तरी त्याने त्या ऋषींची अवज्ञा केली नाही. श्री विष्णूंचे वाहन असल्यामुळे त्याने तेथेच राहून मासे खात न राहता एकदा एक मोठा मासा घेऊन तो तिथून निघून गेला. तो मासा मत्स्याचा प्रमुख होता. गरुडाने तेथील माशांच्या प्रमुखांपैकी एकाला उचलून नेले. हे पाहून मुनींना दुःख झाले आणि त्या मत्स्य जातीचे संरक्षण करणे आवश्यक आहे असे समजून त्यांनी गरुडाला शाप दिला. ते म्हणाले, यापुढे जर गरुड येथे मासे पकडण्याकरिता येईल तर मी माझ्या संपूर्ण सामर्थ्याच्या बळावर त्याला शाप देतो की त्याचा तात्काळ मृत्यू होईल. या शापाची केवळ कालियालाच माहिती होती. त्यामुळे यमुनेवर गरुड कधीही येऊ शकणार नाही याची त्याला पूर्ण शाश्वती होती. म्हणूनच त्याने यमुनेच्या या विशाल डोहात आश्रय घेण्याचा विचार केला. परंतु कालियाने सौभरी मुनींचा आश्रय घेणे यशस्वी झाले नाही. गरुडाचे स्वामी श्रीकृष्णाने त्याला यमुनेतून हाकलून लावले. इथे हे लक्षात घेतले जावे की गरुड पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशी प्रत्यक्ष संबंधात आहे आणि तो इतका बलवान आहे की तो कोणाच्याही आज्ञेला अथवा शापाला बाध्य नाही. भागवतात गरुडाला भगवंतासमान आदरणीय समजण्यात आले आहे आणि गीतेत भगवंतांची विभूती समजण्यात आले आहे. असे असल्यामुळे गरुडाला शाप दिला. तो सौभरी मुनीकडून एक अपराध घडला होता. जरी गरुडाने शापाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही तरी एका थोर भगवत भक्ताच्या विरोधात केलेल्या विकर्माच्या फळापासून सौभरी मुनीचे रक्षण होऊ शकले नाही. या अपराधाकारणे सौभरी मुनींचे त्यांच्या पदावरून पतन झाले आणि ते या लौकिक जगातील एक भोगी गृहस्थ बनले. सौभरी मुनींनी वस्तुतः ध्यानधारणेने दिव्यानंदात निमग्न असायला हवे होते. हे सौभरी मुनीचे पतन भगवत भक्तांच्या अपराध्याला एक आदर्श उपदेश आहे. अंततः जेव्हा श्रीकृष्ण यमुनेच्या त्या डोहातून बाहेर आले तेव्हा यमुनेच्या तीरावर त्यांच्या सर्व नातेवाईकांनी आणि बालमित्रांनी त्यांचे सुखरूप दर्शन घेतले आणि त्यावेळी त्यांचा सुंदर शृंगार गेला. सर्वांगावर चंदनाची उटी माखलेली होती. अंगावर मौल्यवान हिरेमाणके जडविलेले सुवर्णाचे अलंकार होते. त्यांचे सर्वांग सुवर्णाने भरून गेले होते. श्रीकृष्ण यमुनेतून बाहेर येत असल्याचे पाहून तेथील गोपगोपिका, यशोदा माता, नंद महाराज, गोपबालक, गाई, वासरे अशा सर्वच वृंदावनवासींना पुनर्जीवन प्राप्त झाल्यासारखे वाटले. कोणालाही नवजीवन प्राप्त झाल्यानंतर अत्यानंद होणार हे स्वाभाविकच आहे. त्या सर्वांनी श्रीकृष्णांना छातीशी धरले आणि त्याचा दुःख परिहार झाला. यशोदा माता, रोहिणी माता, नंद महाराज आणि गोपगोपिका अशा सर्वांना इतका हर्ष झाला की त्यांनी श्रीकृष्णांना मोठ्या आनंदाने मिठ्या मारल्या. त्यांना आपल्या जीवनाचे ध्येयच प्राप्त झाल्यासारखे वाटले. बलरामांनी देखील श्रीकृष्णांना आलिंगन दिले. ते मात्र स्मितहास्य करीत होते कारण ते सर्वजण चिंताग्रस्त झाले होते. तेव्हा श्रीकृष्णाविषयीचे सर्व रहस्य ते जाणून होते. श्रीकृष्ण असे प्रकट झाल्याचे पाहून यमुना काठावरील वृक्ष, गायी, गोवत्से, वृक्षभादी सर्वच अत्यानंदी झाले. वृंदावनवासी ब्राह्मण आपल्या पत्न्यांसमवेत श्रीकृष्णाचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करण्याकरिता इतके तात्काळ उपस्थित झाले. ब्राह्मणांना समाजाचे आध्यात्मिक गुरु समजण्यात येत असल्याने त्यांनी श्रीकृष्णावरील संकट निवारण झाले म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेकानेक आशीर्वाद दिले. या प्रसंगी त्यांनी नंद महाराजांना दान धर्म करण्याविषयी सूचना दिली. श्रीकृष्ण सुखरूप आल्याच्या आनंदात नंद महाराजांनी ब्राह्मणांना अनेक गायी आणि सुवर्णाचे दान दिले. नंद महाराज त्या कार्यात संलग्न असता यशोदा मातेने श्रीकृष्णांना छातीशी धरले होते आणि आपल्या मांडीवर बसून ती सारखी अश्रू ढाळीत होती. आता जवळजवळ रात्र होण्याची वेळ आली होती. गाई वासरांसह सगळेच वृंदावनवासी
प्रत्यक्ष थकले होते आणि म्हणून तेथे यमुनाकाठी विश्रांती घेण्याचे ठरविले. जेव्हा ते सर्व जण रात्री गाढ निद्रेत होते तेव्हा तेथे अचानक वणवा लागला. त्यांचे स्वरूप इतके भयंकर होते की तो काही क्षणातच सर्व व्रजवासी जनांना जाळून भस्मसात करून टाकेल असे वाटू लागले. जेव्हा वृंदावनवासी जनांना वनव्याचा ताप सहन झाला नाही तेव्हा त्यांना जाग आली आणि त्यांनी तत्काळ त्यांच्या बालकाची भूमिका करीत असलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतला. ते म्हणू लागले, प्रिय कृष्णा, हे भगवंता, प्रिय बलरामा, हे समर्था, कृपया आमचे या सर्व भक्षक प्रलयकारी वनव्यापासून रक्षण करा. आम्हाला तुम्हा व्यतिरिक्त दुसरा आश्रय नाही. हा विनाशकारी अग्नी आम्हा सर्वांना क्षणार्धात गिळंकृत करून टाकेल. आम्हाला तुमच्या चरणकमळाविना दुसरा आश्रय नाही. भगवान श्रीकृष्णांना आपल्या ग्रामबांधवांची करुणा आली. त्यांनी तत्काळ तो दावाग्नी पिऊन टाकला आणि सर्वांचे संरक्षण केले. अर्थात ही गोष्ट श्रीकृष्णाकरिता अशक्य नव्हती, कारण ते असीम आहेत. आपल्या इच्छेनुसार काही करण्यात त्यांचे सामर्थ्य अनंत आहे. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील दावानल शमन नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.